आज आपल्या सोबत आहेत मुंबईचे प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू सर. तर आपण त्यांना काहीतरी प्रश्न विचारूया. सर, ह्या वर्षी तुमच्या म्हणजे वर्कशॉपचं काय असं वेगळं पण काय आहे? वर्ष वेगळं म्हणजे काय म्हणतात, रुटीन दरवर्षीप्रमाणे जर वर्कशॉप असतं तसं वर्कशॉप आहे. परत त्यात एवढं की दरवर्षी आपण मूर्त्या नवीन नवीन बनवतो. यावर्षी पण बऱ्याच मूर्त्या नवीन नवीन बनवलेल्या आहेत. वेगळ्या डिझाईन्स आहेत, वेगळे त्याचे अँगल्स आहेत, वेगळी त्याची ढब आहे किंवा त्याचे विषय काही वेगवेगळे आहेत. त्याच्याप्रमाणे मूर्ती दरवर्षी माझी ख्याती आहे की नवीन कधी बनवणं आणि उंच मूर्ती बनवणं, मोठी मूर्ती बनवणं. त्याला यावर्षी मी एक न्याय घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा सर, मी तुम्हाला प्रश्न अजून एक विचारतो. जसं की तुम्ही मला बोललात की किती वर्षापासून हा वर्कशॉप चालवत आहे, पण तुम्ही आता पब्लिकलाही सांगा की किती वर्षापासून तुम्ही हा वर्कशॉप चालवताय आणि तुम्ही हे कार्यरत कशा प्रकारे तुम्ही पार पाडले आहे आतापर्यंत? तर मी हे वर्कशॉप साधारण म्हणजे ॲक्च्युली आमचा हा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. पण मी माझ्या वयाच्या 14 वर्षापासून हे काम मी चालू केलं. तर आज माझं वय वर्ष 63 आहे आणि गेली 49 वर्ष मी सातत्याने या क्षेत्रात मी काम करतो आहे. माझे भाऊ आहेत, उदय खातू, राजन खातू. तर माझे भाऊ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर ते स्वतंत्र व्यवसाय मी सगळेजण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. थोडक्यात आम्ही खातूकडनं आम्ही एक वारसा जपण्याचा प्रयत्न केला. वासावरून आठवलं चिंतामणीचं. तुम्हीच आहात चिंतामणीला घडवणारे, चिंतामणीला एक नवीन रूप देणारे. तर तुम्ही चिंतामणीविषयी ह्या वर्षी काय असं म्हणजे त्यांचा आकार मी नाही सांगायला सांगायला तुम्हाला, पण एक विशेष तुम्ही काय आता यावेळेला प्लॅनिंग अशी काय केली आहे तुम्ही? नाही काय तसंच आहे, चिंतामणी काही गणपती माझे आहेत. मी पण तसं एक प्लॅन म्हणतो मी जेव्हा मी मूर्ती करायला घेतो, विशेषतः चिंतामणी आणि चंदनवाडीची वगैरे, ते मी मूर्ती करताना एक डोळ्यासमोर एक ध्येय ठेवतो बाबी आपल्या मूर्ती अशी करायला पाहिजे. आणि त्यामुळे मूर्ती तशी ती घडत जाते. प्लॅन माझ्या डोक्यात नक्कीच असतं, त्या प्लॅनमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो. त्यातून माझ्या आईनं काही बदल सुचतात की आपण असं जर केलं किंवा ही नाही पोच घेतली तर आणखी चांगलं वाटेल. त्याच्यावरून मी ते जशी स्फूर्ती मिळते तशी मूर्ती मी घडवतो. तर तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारायचा होता. कुठलाही मंडळ तुमच्याकडे मूर्ती बनवण्यासाठी येतो तेव्हा तो स्वतः आयडिया घेऊन येतो की तुम्ही त्यांना आयडियाज देतो? कारण की तुमची आयडियाज खूप क्रिएटिव्ह आहेत, ते मला खूप माहिती आहे. तुम्ही खूप क्रिएटिव्ह पद्धतीने काम करता. तसे 2 प्रकार आहेत. काही वेळेला मंडळ आयडिया आणतात, काही वेळेला मी माझी आयडिया त्यांना देतो आणि त्यातून डिस्कस पण करून आम्ही बसतो. डिस्कस त्यातून जे साध्य होईल ते आपण पुढे डेव्हलप करतो. आजपासून पुढे 25 ऑगस्टपर्यंत तुमचं कार्य कोणत्या प्रकारे चालणार जर कुठला सांगा तुम्ही? नाही आता आमच्या आता कामाची हातगाई चालू आहे. म्हणजे आपण मला शेवटच्या मेंटेटी रोड चालू आहे काम. त्यामुळे काम उरकणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी आमचा तास प्रत्येक आमचा महत्त्वाचा आहे. मी सकाळी 7:30-7ला इथे कारखान्यात येतो, ते 11-12ला घरी जातो. आम्हाला अप टू डेट म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत माझा कार्यक्रम आहे. पूर्ण दिवस तुमचा पूर्ण कार्यशाळेतच जातो, गणपतीला बनवण्यामध्ये, त्यांना एक चांगलं रूप देण्यामध्ये जातो. अगदी अगदी. ठीक आहे सर. हे आपल्याबरोबर होते मुंबईचे खास मूर्तिकार विजय खातू सर.